हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदात असाल. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात सकाळपासून केली होती. सकाळी 6 वाजले होते. एका साईडला कुकरला भाजी ठेवली होती, चपात्या झाल्या होत्या माझ्या आणि एका साईडला अंघोळीला यांना पाणी तापत ठेवलं होतं. तर म्हटलं चला सकाळपासूनच आज व्हिडिओ घेऊया म्हणून. तर इथे दुपारी जेवण वगैरे झालेलं होतं आणि मी नवीन काय घेतलं आहे तर ती मी नवीन आहे ना शेगडी घेतली होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, ही नवीन आहे, मोठी आहे आणि खूप मजबूतसुद्धा आहे. आणि हा जुना सिलेंडर आहे बाटला भारतचा. आणि नवीन एक फॅनसुद्धा घेतलेला आहे, कारण इतकं गरम आहे, इतकं गरम होतं आहे ना की बसच. तर मला ह्याच गोष्टी दाखवायच्या होत्या आणि गॅसची तरी हिंट मी लास्ट व्हिडिओमध्ये दिलीच होती तुम्हाला. आणि मी विचारलंसुद्धा होतं. मांजरांनासुद्धा इतकं गरम होतं आहे की ते अक्षरशः बाथरूममध्ये जाऊन त्या थंडाव्यामध्ये पडलेले असतात. यांचा आता ना पत्ता यांना शोधावं लागतं. पण आहे ना, म्हणजे असं घर स्वच्छ केले असं दाखवताना मी गॅस दाखवलं होता आणि मी म्हटलं पण होतं मी हिंट दिली आहे म्हणून. ज्यांना कोणाला समजायचं असेल ते त्यांना समजलं असेल. माझा आधीचा जो गॅस होता, जेव्हा हे बॅचलर म्हणून एकटे राहत होते ना, तेव्हाचा होता तो. आणि रेक्टँग्युलर असतो आपला गॅस, तर ते 4 कोन असतात ना, तर ते जेव्हा मी चपात्या लाटायची ना, तेव्हा मला ते इथे खूप लागायचे आणि खूप डेंजर लागायचा तो पत्रा कोन. तर मी तो फायनली चेंज केला आणि सिलेंडर पण मी माझ्या नावावर घेतलेले आहेत. कारण कसं आहे, लोकांचं वापरत होतो आणि लोक कसे ह्याने त्याने कान भरले की कसं आहे, त्यांची गोष्ट ते मागून घेणार. ते मागण्याआधीच आपण दिलेला बरं आहे. त्यामुळे मी माझ्या नावावर घेतला आणि पंखासुद्धा घेतले. इतकं गरम होतं आहे की काय सांगू. आता पण तुम्हाला दिसत असेल, मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर केलं आहे, कारण वरती पत्रा असल्यामुळे आहे ना घर खूप तापतं आणि त्या हीटने आहे ना आपली, तुम्हाला तर माहीत आहे, स्किन आपली म्हणजे ब्लॅक पडते, ब्लॅक हेड्स येतात. म्हणून मी मॉइश्चरायझर सकाळपासून 2 वेळा केलं होतं, ही दुसरी वेळ आहे. पण सकाळी मी तोंड धुतलं होतं, कारण गरमच इतकं होतं आहे ना की खूप गरम होतं आहे भयानक. तुमच्याकडे गरमी आहे की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुठून बोलताय हे सुद्धा मला नक्कीच सांगा, जेणेकरून मला कळेल माझा व्हिडिओ कुठून कुठून तुम्ही बघताय म्हणून, आणि आवडतात का नाही हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तर उद्या आहे सोमवार आणि घरी बसून पण खूप वैताग आला आहे आणि तुम्हीही माझ्यासोबत वैतागले असणार रोज रोज तेच बघून. तर उद्या मी विचार करते कुठेतरी जायचा, फिरायला जायचा. कारण मी खरं सांगते, इतकी बोर झाली आहे ना की बसच. उद्या बघू, रिसॉर्टला जाऊ किंवा अजून कुठे जाण्याचं. पण जायचं हे फिक्स आहे, कारण मी जाम वैतागले, त्यामुळे. तर आणि आज सकाळी लवकर उठली होती मी, पण काही उपयोग झाला नाही. थोड्याफार मी रील्ससुद्धा केल्या सकाळी आणि त्यानंतर मग काय, रील्स केल्याच्यानंतर थोडीशी झोपली वगैरे. टी व्ही तर काही बघितलीच नाही मी, फोनमध्येच होती सकाळपासून कंटिन्युअस. आणि आता बघू कसं होतं आहे, काय होतं आहे. आता हे पण येतील, ह्यांचा पण टाईम झाला आहे 3 वाजता यायचा. तर एकटी पण खूप बोर होते. टी व्ही बघून पण वैताग येतो मला आणि फोन बघून पण अक्षरशः फोनचा जीव काढते मी, इतका फोन बघते. तर आता बघू हे कधी येत आहेत आणि उद्याचं थोडंसं डिस्कस करेल यांच्यासोबत आणि मग उद्या जाऊ. वैताग आला आहे, खूप एक्साइटेड आहे मी उद्या कुठे जायचं या प्लॅनिंगला. आमच्या इथे दापोलीला गरम पाण्याचे झरे आहेत, सो आणि ते ऑलरेडी मी पाहिलेत, 2 वेळा पाहिलेत मी, एकदा नाही 2 वेळा पाहिलेत. आणि गरम पाण्याचे झरे कसे थंडीतून ठीक आहेत अंघोळीसाठी वगैरे. आधीच हे गरम आणि तिथे ते गरम पाणी नको होईल ते, आणि ते बरंच लांब आहे घरापासून. 2-3 तास तर कुठेच गेले नाही, फक्त जायला यायला म्हणजे 6-7 तास तर पाहिजेत, 8 तास तर पाहिजेत सोबत. म्हणून म्हटलं की ते नकोच, जवळच पाहिजे पॉईंट आणि खूप चांगला पाहिजे. तर बघू कसं काय होतं आहे हे उद्या. हे जिथे हे पण वैतागलेत. तर चला मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि सबस्क्राईब केल्यावरती एक बेल आयकनचं एक बटन येईल, तो सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी इथे व्हिडिओ टाकले ना, व्हिडिओ अपलोड केल्या ना यूट्यूबला, तुमच्याकडे त्याची नोटिफिकेशन इझिली येऊन जाईल. तुम्हाला सर्च करायची अजिबात गरज नाही आहे किंवा जास्त कुठे मी काय टाकले की नाही व्हिडिओ हे सुद्धा झंझट करायची गरज नाही आहे. मी व्हिडिओ टाकला किंवा लाईव्ह आली ना,
ऑटोमॅटिक त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाणार आहे. तर चला, अजून माझं कपाटसुद्धा आवरायचं आहे. का माहीत नाही, मला लय आळस आलेला आहे घरून आल्यापासून. मला पुन्हा जायचं आहे मुंबईला. तर आता तर आवरायचंच आहे मला. त्यामुळे जास्त मी काही करणार नाही आहे. गरम तर भरपूर होतं आहे. तर चला, हा व्हिडिओ इथे स्टॉप करते मी. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.